शिक्षक मुलांना झाडू मारायला लावतात. आता एका गावात डेगच मुलांना मी विचारलं इथं साफसफाई कोण करतो, मुलं म्हणतात आम्हीच करतो. म्हणलं कोण सांगतो तुम्हाला? म्हणे सर सांगतात. आता मुलं काय शाळा साफ करायला जातील का शिकायला जातील? ह्या संदर्भात तुम्ही बीडीओंना जे आहे ते इशारा दिलेला आहे, पुढच्या 10 दिवसात जर नाही सुधारणा झाली तर पुन्हा ग्रामस्थ आंदोलनाला बसतील, त्यासोबत तुम्ही मी बसेल आणि हे सगळे गावचे 4-5 गावचे लोक स्वतःहून सोबत बसतील आणि त्यांच्यासोबत मी उभा राहील. मी तिथं बसून राहील त्यांच्यासोबत. जोपर्यंत ज्या शाळा सुधारण्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत मग आम्ही आमचं आंदोलन करू. कारवाई झालीच पाहिजे त्यांच्यावर. ते आता गावकऱ्यांसोबत बोलू, गावकऱ्यांना मी सांगेल, त्यांना विचारेल मी काय झालं पाहिजे. कारण की आता कुठे ना कुठे गावकऱ्यांना त्यांचे अधिकार समजले पाहिजे, त्यांचे हक्क समजले पाहिजे. गावकऱ्यांना असं वाटतं आम्ही गावातले लोक, आमचं ऐकायला कोणी तयार नाही, आमचं कोणी ऐकून घेत नाही. मोठ्या प्रमाणात निधी असतो DPC मधून असेल किंवा इतर काही योजनांमधून, परंतु बरेचदा असं आढळून येतं की ते कागदावरतीच होतं. यासाठी काही वेगळी मोहीम तुम्ही करणार आहात का? आता मी 4-5 गावात जाऊन आलो, तिथल्या वेगळ्या वेगळ्या शाळेत मी भेट दिली आहे. गावकरी आंदोलनावर बसायला तयार आहे. तर आता ते निधी नाही आहे, निधी यायला इतका वेळ लागेल, तिथून ते सँक्शन व्हायला वेळ लागेल, अप्रुव्हलला वेळ लागेल, त्या गोष्टी चालणार नाही. एक पिदाडा प्रिन्सिपल काढण्यासाठी तुम्ही 2 वर्ष लावले, तर 2 वर्ष थांबायचं का अजून? मग तुम्हाला आमदार तोडायचे, सरकार पाडायचे, खासदार विकत घ्यायचे, तेव्हा तुमची निधी अडकत नाही, तेव्हा तुमचे नियम येत नाही, तेव्हा तुम्ही अप्रुव्हलसाठी, कोणाच्या अप्रुव्हलसाठी थांबता तुम्ही? तेव्हा मनात आलं तेव्हा सरकारी पाडतात, मनात आले तेव्हा पार्ट्या फोडतायत. पण जिथं शाळांना पैसे द्यायचे, जिथं मुलांच्या क्लासरूममध्ये बेंचेस लावायचे, तिथं म्हणतात निधी नाही आहे, निधीसाठी वेळ लागेल. तर पैसा आहे, पण हे पैसा कशासाठी वापरतायत? स्वतःची सत्ता ठेवण्यासाठी वापरतायत, पार्ट्या तोडण्यासाठी वापरतायत, आमदार खरीदण्यासाठी वापरतायत. तो पैसा इथलच्या गावातल्या मुलांच्या शाळांसाठी वापरला गेला पाहिजे. या ग्रामीण भागातल्या शाळेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या काही सरकारी मंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना धक्का बसेल, सुधारले नाही तर? सुधारले नाही तर साहजिकच धक्का बसणार आहे. त्यांना निवडून कशासाठी दिलेलं आहे? त्यांच्याकडून शाळा नीट होत नाहीये. एक पिदाडा प्रिन्सिपल काढण्यासाठी 2 वर्ष थांबावं लागलं लिंबाळ्या गावातल्या लोकांना. तर काय करताय लोक? झोपा काढतायत का? हे जेवढे मंत्री आहे, जेवढे MLA आहे, जेवढे शिक्षण अधिकारी आहे, यांची जिम्मेदारी आहे ना सरकारी शाळा ठीक करायची. पण ज्यांची जिम्मेदारी सरकारी शाळा ठीक करायची, त्यांचे स्वतःचे पोरं कुठे शिकतात? प्रायव्हेट स्कूलमध्ये. याच्यावरनं काय समजायचं? अभिजितराव, एक दुर्दैवी घटना घडलेली आहे नांदेडच्या देगलूरमध्ये. जे अंधविद्यालय असते, अंधविद्यालय, त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे संशयास्पदरित्या. आणि माहिती अशी कळते की तिच्यावरती अतिप्रसंग झाला होता आणि त्या शाळेतल्याच कुणीतरी तो अतिप्रसंग झाल्याची एक माहिती आहे. तिथं गुन्हा दाखल झाला आहे. कसं सगळं बघता या घटनेकडे आणि तिथे तुम्ही भेट देणार आहात? मी नक्की भेट देईल. मला माहिती नव्हतं, मला आता कळालं, कारण की मी सकाळपासून बाहेरच होतो. मला आता कळालं, पण मी नक्की भेट देईल, माहिती घेईल त्याची काय आहे काय नाही. अत्यंत दुःखद आहे आणि नाही, आमच्याकडून जे काही होईल त्या मुलीसाठी आम्ही करू. शाळांमध्ये इनफ टीचर्स नाही आहे. आता काही शाळांमध्ये एकाच वर्गात 2 क्लासेस चालू आहे, कारण की टीचर्स नाही आहे शिकवायला. दुसरी गोष्ट, बेंचेस कुठल्याही शाळेत नाही आहे, मुलं जमिनीवर बसतायत. तिसरी गोष्ट, भिंती ज्या आहेत त्या लीक होत आहेत. काही जागी पत्रे आहेत, त्या पत्रांना छिद्रे, पावसाळ्याचे दिवस चालू आहे. तर अशा लीक होणाऱ्या भिंतीमध्ये, गळणाऱ्या पत्रांमध्ये या लेकरांनी कसं शिकायचं? चौथी गोष्ट, कुठंच बाथरूममध्ये पाणी नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे. तर आपल्या देशात 80 वर्ष स्वातंत्र्य मिळवल्यानंतरही जर 80 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही जर आपल्या मुलांना पिण्याचं पाणी भेटत नाही, बाथरूमला पाणी नाही आहे, त्यांच्या जे शाळेचा जे छत आहे ती गळती आहे, शिक्षक नाही शिकवायला. मी आता मुलांना जाऊन विचारलं तुम्हाला बनायचं काय? कोणी म्हणते डॉक्टर, कोणी म्हणते पोलीस, कोणी म्हणते कलेक्टर बनायचंय. मग मी त्यांना बोललो की कसं बनणार? ते म्हणतात अभ्यास करू. आता मुलं तर अभ्यास करतील, पण त्यांना शिकवायला लागतील ना टीचर्स. शिकवायला टीचर्सच नाही तर मुलं कुठून अभ्यास करणार आहे? तर नुसत्या बेसिक सुविधाही देऊ नाही शकत आपण. सरकार काय दावे करते? एवढ्या ट्रिलियनची इकॉनॉमी झालो, तेवढ्या ट्रिलियनची इकॉनॉमी झालो, ही रँकिंग ती रँकिंग. काय करायचं तुमच्या रँकिंगचं? लोणचं टाकायचं का? जर इथं मुलांना बसायला बेंच नाहीये, प्यायला पाणी नाहीये, काय करायचंय? तर पूर्णपणे शिक्षणाच्या बाबतीत सरकार पूर्णपणे फेल ठरलेलं आहे. बऱ्याचशा गावकऱ्यांनी स्वतःहून स्वखर्चातून शाळा उभा केल्यात, त्या शाळा चालवत आहेत आणि ते सगळे हेच सांगतायत की आम्ही हे सगळं यामुळे करतोय कारण की आम्हाला आमच्या मुलांना शिकवायचं आहे. तर गाववाले स्वतःच्या खिशातून देणगी देऊन शाळा चालवत आहेत. सरकारकडून काहीच भेटत नाही, शासनाकडून काहीच भेटत नाही आहे. तर मग सरकार निवडतो कशाला आहे आपण?
जर गावकऱ्यांनी स्वतःच्या देणगीतून स्वतःच्या खिशातून जर सरकार त्यांना शाळा चालवायच्या असतील तर मग हा टॅक्सचा पैसा चालला कुठे? आणि मग लोक जे सरकार निवडतात ते निवडता कशाला आहे? मंत्र्यांना हेलिकॉप्टरमध्ये फिरवण्यासाठी निवडून देत आहेत का त्यांना? एक तरी मंत्री तुम्हाला दिसतोय का शाळेत जाताना बघताना की मुलांना फॅसिलिटीज भेटत आहेत की नाही, चांगली आहे की नाही? यांना हे गाववाले निवडून देतात, हे नुसते हेलिकॉप्टरनी फिरतात, याच्यासाठीच निवडून दिलेले का? ह्या शाळा ठीक कोण करणार आहे? हे शाळा चांगल्या करायची जिम्मेदारी कोणाची आहे? बरोबर चालतायत की नाही याची जिम्मेदारी कोणाची आहे? जर सगळं गावकऱ्यांना स्वखर्चानेच करायचं आहे तर मग सरकार कशाला निवडून देतोय आपण? अभिजितराव, भेट घेणार, तब्येतीची विचारपूस आणि विचारपूस केली, मी त्यांच्या टीम सोबत विचारपूस केली. कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही भेट घेणार आहे? नाही, त्यांची तब्येत खराब होती त्यासाठीच भेट घेणार होतो आम्ही. जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी दिल्लीमध्ये माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे. मी काय म्हणतोय, CBI लावा, ED लावा, IT लावा, त्याच्याने मन नसेल भरत FBI लावा, इंटरपोल लावून टाका, जेवढ्या मोठ्या मोठ्या एजन्सी सगळ्या जगातल्या त्या सगळ्या लावून टाका आणि काढा तुम्हाला काय करायचं, पण शाळा नीट करा. आम्हाला जेलमध्ये टाकून जर शाळा नीट होत असतील तर टाकून द्या ना आम्हाला जेलमध्ये, पण शाळा तर नीट करा ना. आम्ही म्हणतो शाळा नीट करायचं, ते म्हणतात चौकशी करायची. ठीक आहे. एक शेवटचा, दिल्ली पोलिसांनी एक शपथपत्र दिलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये की आम्ही आंदोलनादरम्यान अतिरिक्त बळाचा वापर केला नाही, तसं त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. मला वाटते डोकं फोडणं अतिरिक्त बळाचा वापर नसेल, मुलींचे कपडे फाडणं अतिरिक्त बळाचा वापर नसेल, हात तोडणं पाय तोडणं अतिरिक्त बळाचा वापर नसेल पोलिसांसाठी. त्यांच्यासाठी अतिरिक्त बळाचा वापर काय असेल? एखाद्याचा मृत्यू झाला असता तर ते म्हणले असते अतिरिक्त बळाचा वापर. पेलेट गनचा वापर कुठे अतिरिक्त बळाचा वापर होता? एका मुलाचा डोळा फुटला, दिल्ली पोलिससाठी ती नॉर्मल गोष्ट असेल, कारण की आपण नेहमी पाहिलेलं आहे शेतकऱ्यांचं आंदोलन असो, JNUचं आंदोलन, JNUच्या स्टुडंट्सचं जे होतं, पोलिसांनी काय केलं आहे, आणि आता 20 जुलैला काय झालं ते आपण सगळं पाहिलं. दिल्ली पोलिसांना सवयच आहे रक्त व्हायची, त्यामुळं मला वाटतं की त्यांना हे काही वाटलं नसेल की अतिबळाचा वापर केलेला आहे. त्यांच्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे. अभि सर, महाराष्ट्र स्तरावरती एखाद्या शाळेच्या संदर्भामध्ये आंदोलन होईल का आणि त्याचं स्वरूप काय असेल, कधी सुरुवात होईल? इथूनच सुरुवात होती त्याची, पुढची कशी दिशा आहे? सांगू आम्ही. हिंगोलचा दौऱ्यानंतरचा सर एक रोजच चालू राहणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.